गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर व्हिडिओ स्टार्ट केला आहे संध्याकाळच्या वेळेला. मार्गशीर्ष महिन्याचा उपवास होता आणि पहिलाच गुरुवार होता. तर म्हटलं चला देवीला मस्त असं नैवेद्य दाखवूया. नैवेद्यासाठी बनवली होती मस्त मी छोलेची भाजी, पुरी, भात आणि पापड. जास्त काही बनवलं नव्हतं कारण तब्येत खूप जास्त बिघडलेली होती. आवाजावरून तर तुम्हाला कळालंच असेल. तेल तापलं होतं. तेलामध्ये लगेच सोडल्या मी पुऱ्या आणि ती पण अशी मस्त टम फुगून वरती आली होती. अर्शप्रणीत बाजूलाच उभे होते कारण त्यांचं चालू होतं की बघायचं काम आई काय करते, कारण खूप दिवसानंतर मी हा मेनू बनवला होता. तर म्हटलं उपवास पण आहे आणि खूप दिवस झाले घरामध्ये बनवला नव्हता, म्हणून मी आज बनवले. त्याच्यानंतर नागलीचे पापडसुद्धा बनवून घेतले. आता याला माझ्या माहेरी नाचणी म्हणतात आणि सासरी नागलीचे पापड म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. यावर्षी मी तर काय बनवले नव्हते, माझ्या मैत्रिणींनीच दिले होते. शेजारीच राहतात, त्यांनीच मला ते दिले होते. मस्त असे ते पण सर्व पापड तळून घेतले एकसाथ. लगेचच मी देवीचं ताट भरून घेतलं नैवेद्याचं. आणि आज माझा कॅमेरामन झाला आहे माझा मुलगा म्हणजेच प्रणित. मस्त असा कॅमेरा घेऊन उभा होता आणि मला म्हणत होता की आई तू कर, तुला काय करायचं आहे ते काम, मी तुझं शूट करतो. तर मस्त असं त्याने शूट केलेलं आहे. तो शूट करत होता तोपर्यंत मी देवीचं ताटही भरून घेतलं. त्याच्यावर मस्त छोलेची भाजी, भात, पुरी आणि पापड पण ठेवून घेतला. आरशू आणि प्रणित गेले देवीला नैवेद्य दाखवायला, कारण माझं देवघर आहे वरती. आता मुलांना पण ह्या गोष्टींची सवय झाली पाहिजे. आपण नाही लावणार तर कोण लावणार? तर त्यांना म्हटलं घेऊन जा, देवबाप्पाला नैवेद्य दाखवा, दर्शन घ्या, दिवाबत्ती करा. तर त्यांनी ते केलं. आता माहीत नाही वरती त्यांनी काय केलं, थोडंफार चुकलंही असेल, पण ठीक आहे, काही हरकत नाही. त्याच्यानंतर त्यांना जेवायला दिलं. आम्हीसुद्धा जेवण करून घेतले आणि पटकन असे सगळे कामं उरकायला घेतले. कारण आहे, खूप मोठं कारण आहे. तर पहिले भांडे घासावं म्हटलं, पण प्रणीतचे पप्पा म्हणे नाही, पोरं ये जाय करतायत, तू पहिले फडचे पुसून घे. मस्त अशी फडचे पुसून घेतली, भांडे घासून घेतले, गॅस वट्टा पूर्ण घासून घेतला, स्टाईलसुद्धा घासून घेतली होती. कारण मला असं होतं की आज माझं घर पूर्ण स्वच्छ पाहिजे होतं मला, कारण सकाळी उठल्यानंतर माझी कोणतीच धावपळ नाही झाली पाहिजे. त्याच्यासाठी मी किचन तर पूर्ण घासलं आणि स्टाईल पण घासून घेतली. मस्त असं गॅस ओट्टा वगैरे घासून घेतला, खूप स्वच्छ वाटत होतं. त्याच्यानंतर मी गॅसच्या ज्या जाळ्या होत्या त्यासुद्धा घासायच्या होत्या मला, त्यासुद्धा मी घासून घेतल्या मस्त. आता त्या माहीत नाही का खूप अशा काळ्या दिसत आहेत, म्हणजे असं करपल्याला जे पडतं ते घासल्या जात नाही. तुमच्याकडे काही याला सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की ट्राय करेल. घासण्याने घासते पण ते व्यवस्थित काही निघत नाही. आणि माझा 3 बर्नलचा गॅस आहे, तर 3 जाळ्या आहेत माझ्याकडे ह्या अशा, आणि ते दिसायला असं छान नाही दिसत. त्याही मी घासून घेतल्या तिने स्वच्छ पाण्याने, त्या पण धुवून घेतल्या. आता तुम्ही म्हणत असाल का बाई ही रोज गॅस घासते का, रोज स्टाईल घासते का? नाही, मला पण कंटाळा येतो. मी काय रोज गॅस घासत नाही आणि स्टाईलही घासत नाही. हां, पुसून घेते गॅस रोज रात्री, स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे घेते. स्टाईल आठवड्यातून 1दा-2दा घासून घेते, किंवा जास्त घाण झालेलं असलं तर जेव्हा स्टाईलवर डाग वगैरे दिसतात तेव्हा मी ते सगळं स्वच्छ घासून घेते. त्याच्यानंतर बाथरूममध्ये जायचा आला होता कंटाळा, मग इथेच फेसवॉश करून घेतलं. आता फेसवॉश का वापरते का, माझ्या चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येतात, त्याच्यासाठी मी ॲक्नी स्टारचं फेसवॉश वापरते. मस्त असं चेहरा धुवून घेतला स्वच्छ पाण्याने. त्याच्यानंतर स्किन केअर केली आणि नवरोबा हरवले होते, त्यांना परत जागेवर आणलं आणि मी इथे लागले तयारीला. तर आता कोणती तयारी? तर इथे मला करायचं होतं पारायण. आता दत्त जयंती जवळ येते, त्याच्यासाठी गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आणि गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आदल्या दिवशी मला जे सांगितले होते नियम तेच मी करत होती. मस्त असे 5 नैवेद्य तयार करून घेतले, त्याच्यावर साखर ठेवून घेतली. 4 मला द्यायचे होते कुत्र्याला आणि 1 द्यायचा होता गाईला. आता कुत्रा तर बघितले मी गल्लीमध्ये पण दिसले नाही. नंतर आठवलं अरे आपल्या गल्लीतच आहे ना आपला डॉन. मग त्या डॉनला मी गेली नैवेद्य खाऊ घालायला. आधी तर मला खूप जास्त भीती वाटत होती, कारण मला त्याच्याजवळ जायचं नव्हतं, तो खूप डेंजर आहे. नंतरला म्हटलं चला, त्याची मालकीण होती त्याच्याजवळ, मग त्यांना जवळ बसायला सांगितलं माझ्याजवळ आणि
थोडी भीती पण वाटत होती, कारण त्याने ते सगळं खायला पाहिजे होतं, कारण त्या सांगत होत्या का त्याने आत्ताच जेवण केलं तो खाणार नाही. पण त्यांनी खाल्ले माझे 4ही नैवेद्य. बरं वाटलं. घरी येतच होतं प्रणित म्हणे, "आई आपल्या दोघींचा व्हिडिओ घेऊ का?" म्हटलं, "घे." घरी येता प्रणितने मस्त अशी छोटीशी क्लिप घेतली. घरी आलो. मला गोळ्या घ्यायच्या होत्या, कारण तुम्हाला सांगितलंच होतं का माझी तब्येत बरी नाही आहे, तर त्याच्यासाठी गोळ्या होत्या. इथे प्रणितचे बाबा माझ्यासोबत गप्पा मारत होते, तर तेच मी प्रणितला विचारत होती, "का बाबा हो का?" हे ते. आमच्या काही अशा गप्पा चालू होत्या आणि बस, जास्त काही नाही. असाच होता माझा आजचा व्हिडिओ. आणि उद्याचा व्हिडिओ येणार आहे गुरुचरित्र पारायणाचा. आता ते मी कसं करते, काय करते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्याच्याविषयी जास्त काही माहिती नाही मला, पण मी असंच विचारून करते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.